राज्यातील भजनी मंडळांसाठी एक चांगली बातमी आहे। राज्य महोत्सवाअंतर्गत अनेक भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येक भजन मंडळांना 25,000 रुपयांचं भांडवली अनुदान दिलं जाणार आहे। तर ते भजन मंडळ कोणते आहेत जे पात्र आहेत, हा आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचा आहे, तर ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील भजन मंडळासाठी एक ही चांगली बातमी आहे। राज्य सरकार त्या मंडळांना 25,000चं भांडवली अनुदान देणार आहे। तर आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, ऑनलाईन कशा प्रकारे करायचा आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। यापूर्वीपासून प्रथमच महाराष्ट्रातील गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा जो दर्जा आहे तो प्राप्त झाला आहे। या निमित्ताने राज्यभरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांचा अनुभव देण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावरील उपक्रमांचे जे आयोजन आहे ते करण्यात येत आहे। राज्यातील सांस्कृतिक वारसा आणि भक्ती संस्कृती जी आहे ते जपण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा केला गेला आहे। राज्यातील लोकसंस्कृतीचा प्रसार आणि संप्रेषण वाढवण्याचा हा एक प्रयत्न मानला जात आहे। याचाच एक भाग म्हणून राज्यातील भजनी मंडळांसाठी विशेष भांडवली अनुदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यभरातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी 25,000 रुपयांचे जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे। हे अनुदान भजनी मंडळांच्या भजन कार्याला गती देण्यासाठी तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे आयोजन आहे ते अधिक प्रभावी पद्धतीने करता यावे यासाठी हे 25,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे। या माध्यमातून राज्यभरातील भजनी मंडळांना आपले कार्य सुलभ व प्रभावी करण्याची एक संधी मिळणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची जी माहिती आहे ते दिलेली आहे। त्यांनी असे म्हटले आहे की भजनी मंडळांनी या अनुदानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। राज्यातील प्रत्येक भजनी मंडळ आपल्या कार्यासाठी या जो संधीचा आहे तो लाभ घेऊ शकेल। हे अनुदान भजनी मंडळांना आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच आपल्या कार्यक्रमाची जी आहे गुणवत्ता वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे। या अनुदानासाठी जे ऑनलाईन प्रक्रिया आहे 23 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत चालणार आहे। इच्छुक मंडळे या अर्जासाठी तुम्हाला ही जी लिंक दिसत आहे या लिंकवरती त्या जो भजनी मंडळ आहे ते अर्ज करू शकतात। अर्ज सादर करताना मंडळीची माहिती, भजन कार्याचं स्वरूप आणि भांडवली जी गरज आहे याबाबतची जी योग्य माहिती आहे ती भरावी लागणार आहे। या अनुदानाच्या माध्यमातून भजनी मंडळांना नवीन भजन साहित्य खरेदी करणे, प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणे तसेच विविध कार्यक्रम जे आहेत ते अधिक आकर्षक करणे, गुणवत्तापूर्ण करण्याची संधी मिळणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी राज्यातील सर्व भजन मंडळांना आवाहन केले आहे की या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि आपल्या कार्यक्रमाचा जो दर्जा आहे तो उंचवावा। तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील भजन मंडळींना ही एक आनंदाची गोष्ट आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर भजन मंडळी आहेत। ते सगळे भजन मंडळी जे आहेत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता 25,000 रुपयांचा अनुदानासाठी। तर लवकरात लवकर अर्ज करा। 23 ऑगस्टपासून हे जे अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन सुरू झालेली आहे। मी वेबसाईट जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या वेबसाईटवरती जाऊन ते ती क्लिक करून तुम्ही जो अर्ज आहे तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला जर अर्ज नसेल करता येत तर तुम्हाला CSC केंद्रावरती जाऊन किंवा कोणत्याही कॉम्प्युटर ऑपरेटरकडे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। जर तुम्हाला स्वतः जर अर्ज करता येत असेल तर तुम्ही मोबाईलमधून स्वतः तुम्ही अर्ज करू शकता। तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या, कारण कसं आहे 1800 भजन मंडळांना फक्त हे साहित्य मिळणार आहे। तर आपल्या महाराष्ट्रामधून 1800 पेक्षा जास्तच आपल्या महाराष्ट्रामध्ये भजन मंडळी आहेत। तर लवकरात लवकर अर्ज करा। 23 ऑगस्टपासून ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे। ते अर्ज प्रक्रिया 3 सप्टेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। तर लवकरात लवकर जाऊन अर्ज करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।